इतकं काही टेन्शन घेऊ नकोस. ॲडिनोमायसिस म्हणजे अगदी जीवघेणी गोष्ट नाही आहे. ॲडिनोमायसिसमध्ये होतं काय? गर्भाशयाच्या आतला जो लेयर आहे, तो लेयर स्नायूंमध्ये जातो आणि स्नायूंमध्ये जर एकदा गेला, तर दर महिन्याला तिथे ब्लीडिंग होणार. त्या ब्लीडिंगला बाहेर जायला काही मार्ग नसतो. त्यामुळे ते तिथंच राहतं आणि गर्भाशयाचा आकार वाढायला लागतो. मग पिरियडच्या आधी, पिरियडच्या नंतर दुखत राहतं, हेवी ब्लीडिंग होत राहतं आपल्याला आणि या सगळ्यामुळे क्वालिटी ऑफ लाईफ नक्की बिघडते. कारण जवळ महिन्यातले आपण 8-10 दिवस या ब्लीडिंगमध्ये, पेनमध्ये असंच असतो. पण हा डायरेक्टली धोकादायक नाही. डायरेक्टली धोकादायक म्हणजे काय? त्याच्यामुळे पटकन कॅन्सर झालाय असं नाही होत. पण तरीही दुर्लक्ष नाही करायचं. पिरियड गेल्यावर जर ब्लीडिंग होत असेल आणि आपल्याला ॲडिनोमायसिसची हिस्ट्री असेल, तर गर्भाशयाच्या आतल्या अस्तराचा कॅन्सर किंवा एक सार्कोमा नावाचा कॅन्सर होण्याची रिस्क थोडीशी वाढते. त्यामुळे दुर्लक्ष नाही करायचं.